परदेश दौऱ्यावर सदस्यांनी कसे वागावं यासाठी एक समिती स्थापन करण्यात आली आहे। संसदीय कार्यमंत्री चंद्रकांत पाटील यांनी या संदर्भात विधानसभेत माहिती दिली आहे। चैनसुख संचेती यांच्या अध्यक्षतेखाली समिती स्थापन करण्यात आल्याची माहिती आहे। सुधीर मुनगंटीवार, दीपक केसरकर, अमीन पटेल, सुनील प्रभू यांचा खरं तर या समितीत समावेश असेल। मांडत आहे विधानमंडळ समित्यांच्या दौऱ्यादरम्यान सदस्यांचे आचरण कसे असावे याबाबत विचार विनिमय करण्यासाठी दोन्ही सभागृहांची संयुक्त समिती गठीत करण्यात यावी असा प्रस्ताव मी सभागृहात मांडत आहे। सदर समितीच्या सदस्यांची एकूण संख्या 9 असेल। या समितीवर विधानसभेचे 7 व विधान परिषद 2 सदस्य असतील। त्यानुसार सदर समितीमध्ये विधानसभा विधान परिषद खालील सदस्यांचा समावेश करण्यात यावा। फक्त यात विधान परिषदेच्या उपसभापती नीलमताई गोरेंनी एक पत्र दिलं आहे की या विधानसभेतली एक महिला सदस्य आणि विधान परिषदेतली एक महिला सदस्य असावी। ती 2 नावं ही नंतर सगळ्यांशी बोलून घेतो। विधानसभा सदस्य श्री चैनसुख संचेती जे या समितीचे प्रमुख राहतील। सुधीर मुनगंटीवारजी, विजयकुमार श्रीरामप्पा देशमुख, दीपक केसरकरजी, दिलीप वळसे पाटील, सुनील प्रभू, श्री अमीन पटेल, विधान परिषद सदस्य अमरीशभाई पटेल, रामराजे नाईक निंबाळकर। समितीची कार्यकक्षा लोकशाहीमध्ये संसद व विधिमंडळाचे असलेले अनन्यसाधारण महत्त्व लक्षात घेता विधिमंडळ समित्यांचे दौऱ्याच्या वेळी सदस्यांचे एकंदरीत वर्तन समस्त जनतेला प्रेरणादायी, अनुकरणीय व आदर्शवत ठरेल असे असले पाहिजे। विधिमंडळाप्रती जनतेमध्ये असणारी विश्वासार्हता यांना तडा जाऊ न देता ती अधिकाधिक दृढ व वृद्धिंगत व्हावी याकरता विधिमंडळ सदस्यांनी लोकप्रतिनिधी या नात्याने दौऱ्याच्या वेळी कोणते आचरण करावे, कोणते आचरण टाळावे, दौरा कालावधीत कोणते संकेत पाळावे याबाबत शिफारसी करणे। सदर समिती याबाबतचा अहवाल माननीय अध्यक्ष महाराष्ट्र विधानसभा व सभापती महाराष्ट्र विधान परिषद यांना सादर विचार विनिमय करण्यासाठी दोन्ही सभागृहांची संयुक्त समिती गठीत करण्यात यावी। सदर समितीच्या सदस्यांची एकूण संख्या 9 असेल। या समितीवर विधानसभेचे 7 सदस्य असतील। त्यानुसार सदर समितीमध्ये विधानसभेच्या खालील सदस्यांचा समावेश करण्यात यावा। विधानसभा सदस्य श्री चैनसुख संचेती तथा समिती लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।